नमस्कार, मी निमिती इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. माझ्या विषयाचे नाव आहे सावित्रीबाईंचे विचार आणि आजचा समाज. भारतीय समाजातील अन्याय, अव्यवस्था, अज्ञान आणि विषमता याच्या काळोख्या वातावरणात उजेडाचा किरण बनून येणारे नाव म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सुधारक, कवयित्री आणि स्त्री मुक्तीच्या अग्रदूत होत्या. ज्या काळात स्त्री शिक्षण पाप मानले जायचे त्या काळात त्यांनी शिक्षणाचा दिवा हातात घेऊन अंधकारमय समाजाला प्रकाश दाखवला. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही आपल्या समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. आज आपला समाज विज्ञान तंत्रज्ञानात प्रगत झाला असला तरी अजूनही अनेक सामाजिक प्रश्न अजूनही कायम आहेत. अशा वेळी सावित्रीबाईंचे विचार आपल्याला दिशा दाखवतात, आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतात आणि परिवर्तनाची प्रेरणा देतात. सावित्रीबाई फुले यांचा सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. त्या मानत की शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होऊ शकत नाही. विशेषतः स्त्रियांचे शिक्षण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. 1848 साली त्यांनी पुण्यात आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यावेळी समाजाने त्यांच्यावर दगड फेकले, चिखल फेकला, परंतु त्या डगमगल्या नाहीत. आज स्त्री शिक्षणात मोठी प्रगती झालेली दिसते. मुली शाळा, महाविद्यालयात डॉक्टर, अभियंता, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. तर ही ग्रामीण भागातील मुलींमध्ये शिक्षण सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. काही ठिकाणी गरिबी, बालविवाह, सुरक्षिततेची समस्या, इंटरनेट अभाव यामुळे शिक्षणाचे नुकसान होत आहे. अशा वेळी सावित्रीबाईंचे विचार आपल्याला आठवण करून देतात की समाज कुठलाही असो, प्रत्येक मुलांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. शिक्षण हाच खरा मार्ग हे त्यांनी जगाला सांगितले. शिक्षण हाच खरा मार्ग हे त्यांनी जगाला सांगितले आणि स्त्री पुरुष समानतेचे बीज त्यांनी समाजात पेरले. स्त्री पुरुष समानतेचे बीज त्यांनी समाजात पेरले. सावित्रीबाई फुले यांचा दुसरा महत्त्वाचा विचार म्हणजे समानता. त्यांनी जात, धर्म, लिंगभेद याविरुद्ध ठाम भूमिका घेतली. अस्पृश्यता, जातीभेद, अन्यायकारक प्रथा यांचा त्यांनी तीव्र विरोध केला. त्यांनी दलित, वंचित, उपेक्षित समाजासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. त्या म्हणत जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस शिक्षित होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळत नाही. आजचा समाज संविधानाने सर्वांना समान हक्क दिले असतानाही प्रत्यक्षात अजून जातीभेद, भेदभाव आणि अन्यायाने ग्रासला आहे. सोशल मीडियावर प्रगतीची भाषा केली जाते, परंतु वास्तवात मात्र माणसाची किंमत त्याच्या जातीवरून ठरवली जाते. अशा वेळी सावित्रीबाईंचे विचार केवळ वाचून नव्हे तर ते आचरणात आणणे गरजेचे आहे. आज स्त्रिया अनेक क्षेत्रात पुढे जात असल्या तरीही स्त्रीवर होणारा हिंसाचार, घरगुती अत्याचार, ऑनलाईन अत्याचार, लैंगिक छळ, असमान वेतन या समस्या कायम आहेत. स्त्री सक्षमीकरणाच्या घोषणा दिल्या जातात, परंतु मानसिकता मात्र अनेकदा मागासलेलीच राहते. आजच्या समाजात स्त्रीच्या संबंधित प्रश्नांवर अधिक संवेदनशील, न्यायनिष्ठ आणि दृढनिश्चय होणे गरजेचे आहे. आजचा समाज विज्ञान तंत्रज्ञानात पुढे जात असला तरी विचारांमध्ये प्रगती होत आहे का हा खरा प्रश्न आहे. मोबाईल, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता असूनही जर माणुसकी, समता आणि न्याय नसेल तर ही प्रगती अपूर्ण आहे. सावित्रीबाईंच्या मते समाज बदलण्याआधी माणसाने स्वतःला बदलले पाहिजे. आजचा समाज सोशल मीडियावर अंधानुकरण, अफवा, अज्ञानातून होणारे निर्णय, अर्धवट माहितीवर विश्वास यांच्या जाळ्यात अडकत चालला आहे. सावित्रीबाईंच्या विचारांनी आजच्या तरुणांना मार्गदर्शन मिळतं की शिका, संघटित व्हा. सावित्रीबाईंच्या जीवनातून तरुणांना मार्गदर्शन मिळते की आपल्या ध्येयावर ठाम राहा, संघर्षाला घाबरू नका, सामाजिक प्रश्नांबद्दल संवेदनशील राहा, कुणावरही अन्याय होत असेल तर आवाज उठवा, स्वावलंबी बना आणि सुशिक्षित बना. धन्यवाद.